Yes, thank you, Dr. Lambe sir. And at the first of all, I would like to thank Dr. Divekar sir for a very generous introduction. म्हणजे खूपच अभिमान वाटतो की आपण या कॉलेजमधून शिकलो आणि आता या कारकिर्दीमध्ये आपल्या करिअरमध्ये आपण इथपर्यंत पोहोचलो आणि आपलेच कलिग्स जुने आपल्याला तसे इंट्रोड्यूस करतात सगळ्यांमध्ये. आय थिंक इट फील्स प्राऊड. So thank you very much. Thank you, Dr. Lambe sir. Thank you, Sanap madam. So I will not take much of time. So we'll start the session. I'll just share the screen. So today's topic is time management and prioritization. Good morning, welcome. आहे की आपल्या सगळ्यांकडे सारखाच वेळ असतो. We all have the same time, right? And in spite of that, we see की some people they utilize the time better and some people don't. असं का होतं? Why does it happen? So इफ यू आस्क, मी जर कुणाला विचारला तर तुमच्या विद्यार्थ्यांपैकी जर कुणाला मी विचारलं की अरे बाबा तुला आणि तुझ्या मित्राला दोघांनी जर सारखाच वेळ आहे परीक्षा द्यायसाठी, मग एकाला जास्त मार्क मिळतात एकाला कमी का मिळतात, तर मग तुमचं उत्तर असं असू शकतं की बाबा असं आहे की कदाचित माझी इंटेलिजन्स प्रिपरेशन कमी पडत असेल, माझी इंटेलिजन्स कमी पडत असेल, त्याची बुद्धी थोडी जास्त असेल, होऊ शकतं, पॉसिबल. परंतु मी जर तुम्हाला असं विचारलं की दोन वुड कटर्स आहेत की दोन जे लाकूड तोडे आहेत आणि दोघांमध्ये एक लाकूड तोडा जो आहे त्याचं शारीरिक बळ जे आहे, ही इज अ व्हेरी स्ट्रॉंग पर्सन, ओके, अँड अनदर पर्सन इज अ लिटल वीक पर्सन, ओके. नाउ दीज बोथ द वुड कटर्स दे आर वर्किंग टुगेदर. त्या दोघांनाही सारखाच वेळ मिळतो जंगलात जाऊन लाकूड तोडा. आणि हे करत असताना असं ऑब्झर्व केलं जर आपण की जो फिजिकली जो थोडा वीक आहे, फिजिकली जो थोडा वीक आहे तो जर जास्त लाकूड तोडत असेल, मग हे कसं शक्य आहे? वेळ तर दोघांनाही सारखाच मिळतोय, मग असं का होतं? याचं कारण जर तुम्ही अनालाइज केलं तर बघाल की जो लाकूड तोड्या आपलं शारीरिक बळ वापरतोय तो आपलं तो प्रिपरेशन पण करतोय, कारण की वेळ जरी सारखाच असतो सगळ्यांकडे, पण तो वेळ कसा वापरायचा. तर जो लाकूड तोड्या, द वुड कटर हु इज मोर इफिशियंट, व्हॉट ही डज इज दॅट ही ऍक्सेस ही काइंड ऑफ ग्राइंड्स हिज ऍक्स आफ्टर एव्हरी सम टाइम. म्हणजे तो थोडा वेळ लाकूड तोडणार, मग ब्रेक घेणार आणि त्याची कुऱ्हाडीला धार देणार आणि मग परत लाकूड तोडणार. म्हणजे काय करणार की नुसतं ऍक्टिव्हिटीमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होऊन राहायचं नाही. काय होतं काय, आपल्याला आयुष्यामध्ये कसं असतं की आपल्याला एकदम ऍक्टिव्हिटीज पाहिजे, बिझी असल्यासारखं वाटलं पाहिजे. आणि हा जो एक ट्रॅप असतो बिझी असणे असं वाटणे, त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला ज्या इम्पॉर्टंट गोष्टी असतात त्या आपण व्यवस्थित कव्हर करू शकत नाही, त्यांना आपण वेळ देऊ शकत नाही. अँड दॅट इज व्हॉट ऑल दिस टाइम मॅनेजमेंट अँड प्रायोरिटायझेशन इज ऑल अबाउट, राईट. मग हे दोन कोट आहेत इथे जे मला खूप छान वाटले की मदर टेरेसाचं आहे की यस्टरडे इज गॉन, टुमॉरो हॅज नॉट येट कम अँड वी हॅव ओनली टुडे, सो लेट अस बिगिन. आणि हे अब्राहम लिंकनचं म्हणजे मदर टेरेसांचं असं मत आहे की आज आपल्याकडे आहे, काल होऊन गेला, उद्या येणार आहे, तो आपल्याला अजून आलेला नाही उद्या, आज आहे. म्हणजे वी हॅव टाइम टुडे, राईट. सो वी हॅव टू डू whatever we have to utilize the time, we have to utilize it now, right now, correct. We can't wait for tomorrow and we can't repent on our past. दुसरं स्टेटमेंट आहे अब्राहम लिंकनचं, हे त्या स्टोरीवरती आहे जी मी तुम्हाला आता सांगितली वुड कटरची. सो ही ऑल्सो सेज यू गिव्ह मी 6 hours टू चॉप डाऊन अ ट्री अँड आय विल स्पेंड फर्स्ट 4 hours शार्पनिंग द ऍक्स. म्हणजे आयुष्यामध्ये वेळेचा जर चांगला वापर करायचा असला तर आय थिंक प्लॅनिंग करणं फार महत्वाचं असतं, प्रायोरिटायझेशन करणं फार महत्वाचं असतं. आय थिंक दॅट इज द टॉपिक विच वी आर स्टडिंग टुडे. नाउ व्हेरी इंटरेस्टिंगली आपण बघतोय की जर आपण आपलं आयुष्यमान बघितलं की 40s मध्ये किंवा 1930s आणि 40s मध्ये आपलं ऍव्हरेज लाईफ स्पॅन जे होतं इंडियामध्ये, जे स्टडी आहे ते 40-45 वर्ष होतं. म्हणजे लोक पीपल यूज टू लिव्ह टिल 40-45 ऑन अन ऍव्हरेज बेसिस इयर्स, राईट. However, today this lifespan has gone to on an average of 60 to 65. बरोबर. म्हणजे 20 वर्ष आपल्या जीवनामध्ये ऍड झाले आहेत या दशकामध्ये, या शतकामध्ये. मग हे जर 20 वर्ष ऍड झाले आणि दुसरी गोष्ट जे लाईफस्टाईल आपला आता चेंज झालंय, त्यामुळे एवढे कन्व्हिनियन्सेस वाढले. पहिले तरी आपल्याला सगळ्या गोष्टी बाहेर जाऊन कराव्या लागायच्या, करेक्ट. आज सगळ्या गोष्टी बऱ्याच ई कॉमर्स वगैरे ह्या ज्या फॅसिलिटीज आहे, कन्व्हिनियन्स आहे, ऑटोमोबाईल्स, ह्या सगळ्या फॅसिलिटी. सो दॅट इज ऍक्च्युअली सेव्हिंग अवर टाइम. नाउ इफ अवर लाईफ स्पॅन हॅज इन्क्रीज अँड वी आर एबल टू सेव्ह अवर टाइम,
then where the time is going? Correct? That is the $1 million question that we should ask. की असं का होत आहे? The reason is because we are not understanding what actually time is, how it is relevant to us, what is its value, and how do we add increase value of our own time, right? And that is what we need to see. Okay. Now, how do we define time? Is it absolute or relative? ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचारतोय की समजा दोन लोकांकडे एक स्टँडर्ड टाइम असेल आणि त्या स्टँडर्ड टाइम मध्ये दोघांनाही ती गोष्ट अचीव्ह करायची असेल. म्हणजे 1 तास असेल कोणाकडे, त्या 1 तासामध्ये काहीतरी एक गोष्ट अचीव्ह करायची आहे, पण ते दोघंही सेम अमाऊंट गोष्ट अचीव्ह करतील का? उत्तर काय? नाही. करेक्ट? बिकॉज काही लोकांना थोडा जास्त वेळ लागू शकतो, काही लोकांना कमी लागू शकतो. आणि आपण बघितलंय की कोणाची मेंटल ऍप्टिट्यूड, फिजिकल ॲबिलिटी, इमोशनल डिस्पोजिशन असतं, ह्या सगळ्या गोष्टी कार्यरत असतात जेव्हा आपण टाइमचा वापर करतो. बरोबर? तर त्याच्यामुळे म्हणजे एक एक्झाम्पल असं देतो की समजा आता तुम्ही स्टुडंट आहात, तर तुम्हाला जर एक दिवस आहे आता स्टडी करायला, परवा तुमचा पेपर आहे, मग एक पूर्ण दिवस आहे तुमचा, परंतु आणि तुमची हेल्थ पण चांगली आहे, परंतु जर तुमचा मूडच नसेल अभ्यास करायचा, कुठल्या गोष्टीचं तुम्हाला बॉदरेशन असेल, तर तो एक दिवस तुम्हाला पुरेसा पडणार नाही. बरोबर? So this is what it is, which means that time is relative. It is not absolute. For each person, it differs. बरोबर? This aspect we have to keep it in mind. म्हणजे एक छोटं सिंपल आपण जर एक्झाम्पल घेतलं की म्हणजे आपण जर आता म्हणजे एक छोटी एक्सरसाइज जर केली की 1 मिनिटासाठी जर आपण डोळे बंद केले, म्हणजे मी आता जर सगळ्यांना सांगितलं की तुम्ही डोळे बंद करा आणि मनातल्या मनात 1 मिनिट विचार करा की 1 मिनिट झाला की नाही, आणि मग डोळे उघडा. मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, सगळ्यांचे डोळे एकाच वेळेस उघडणार नाही. कोणाचे डोळे उघडतील 40 सेकंदामध्ये, कोणाचे डोळे उघडतील 1 मिनिट 10 सेकंदामध्ये, 20 सेकंदामध्ये. का असं होईल? कारण की जो कन्सेप्ट आहे टाइमचा आपल्या डोक्यामध्ये तो वेगळा वेगळा आहे. कुणाला टाइम असं वाटतं की जो फास्ट चाललाय, कुणाला वाटतं की टाइम स्लो चाललाय. करेक्ट? सो दॅट इज बिकॉज ऑफ अवर इंडिव्हिज्युअल डिस्पोजिशन. आपण वेळेकडे कसं बघतो. बरोबर? अजून एक जर उदाहरण द्यायचं झालं, कुठल्याही आपण सिच्युएशन मधून जेव्हा जातो तेव्हाही आपल्याला वेळेचं महत्व कळतं. आता समजा तेच मी एका तासाची गोष्ट घेतली की जर 1 तास तुम्हाला ऍम्ब्युलन्समध्ये कुठल्या क्लोज रिलेटिव्हला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय घरापासून, आणि सिरियस आहे कंडिशन तुमच्या रिलेटिव्हची, आता तो 1 तासाची जी जर्नी आहे ती तुम्हाला 2-3 तासासारखी वाटेल. बरोबर? तेच 1 तास जर तुम्ही तुमच्या कुठल्या क्लोज फ्रेंड सोबत टाइम वितवताय, म्हणजे यू आर स्पेंडिंग टाइम विथ युअर क्लोज फ्रेंड, कुड बी युअर गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, वॉट एव्हर, ऑर युअर very close friend, you will not realize when that 1 hour goes. Same with a movie. If a movie is good, that the time just flies by. But if it is boring, then it becomes very time becomes too long. Similarly with a lecture, you observe that. I have seen myself. We all gone through that. Sometimes when our professors are very interesting in terms of delivering lecture, आपल्याला बघतो की तो वेळ लगेच निघून जातो, आणि काही लेक्चर्स आपल्याला बोरिंग होतात, मग तो वेळ आपल्याला असं वाटतं की अरे खूप मोठा टाइम झालाय त्याच्यासाठी. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल इज दॅट की टाइम हा ऍब्सोल्यूट टर्म्स मध्ये आपण बघू शकत नाही. इट हॅज टू बी सीन फ्रॉम अ कॉन्टेक्स्ट. करेक्ट? आपलं इंडिव्हिज्युअल जे आपलं व्यक्तिमत्व आहे, आपली जी विचारधारणा आहे, ती सिच्युएशन, जो कॉन्टेक्स्ट आहे, त्या सगळ्यांमुळे हा टाइम कसा आपल्यासाठी महत्वाचा आहे हे डिसाईड. मग आता कुणाकडे काय असतं की आता काही लोकांचं असं असतं की बाबा माझ्याकडे भरपूर वेळ आहे, म्हणजे आय हॅव ऑल द टाइम इन द वर्ल्ड, सो आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है जीना है बरसो, असा विचारधारा. आणि कुणाचं असतं की अरे बाबा माझ्याकडे बिलकुल वेळ नाही, आय एम डाईंग फॉर टाइम, आय एम प्रेस्ड फॉर टाइम, देर इज नो टाइम इवन टू डू माय ओन टेक केअर ऑफ माय ओन हेल्थ. इथपर्यंत लोक बोलतात. मग कुठली चांगली सिच्युएशन आहे की आपल्याकडे जास्त टाइम असणं की कमी टाइम असणं? माझ्या मते दोन्ही गोष्टी चांगल्या नाही. बरोबर? कारण की याचा अर्थ तुम्ही टाइम व्यवस्थित मॅनेज करत नाही, आणि याच्यामध्ये अगेन प्रश्न हा येतो की तुमचा दृष्टिकोन काय आहे, त्या वेळेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे. करेक्ट? अजून एक छोटी स्टोरी मला आठवते की एक ट्रॅव्हलर एका गावातून दुसऱ्या गावात जात असतो आपल्या बिझनेससाठी, आणि तो काय करतो की हॉटेलमध्ये राहतो. मग एक दिवस तो एका शहराच्या हॉटेलमध्ये राहत असतो, तर तिथून त्याला दुसऱ्या शहरात जायचं असतं. मग त्या हॉटेलमध्ये कोइन्सिडेंटली रात्री डिनर घेताना त्याला एक दुसरा व्यक्ती भेटतो डिनरला, आणि तो गोष्टीत माहिती पडते की तो त्या दुसऱ्या शहरामध्ये आधी जाऊन आलेला आहे. मग हा पहिला व्यक्ती व्यापारी त्याला विचारतो की अरे ते लोक कसे आहेत त्या शहरामध्ये?
मग तो जो व्यक्ती त्याला भेटतो तो त्याला विचारतो की तू मला आधी सांग की तू मागच्या शहरामध्ये जाऊन आला होता, तिथले लोक तुला कसे वाटले? तो म्हणतो अरे ते फार डिफिकल्ट लोक आहेत, ते खूप ॲरोगंट आहेत, इगो आहे त्यांना भरपूर. मला सर्व्हिस व्यवस्थित दिली नाही, मला ते म्हणजे मला मला फुल समजत होते ते असं वगैरे, आणि ते चांगले लोक नाहीयेत. मग हा जो दुसरा ज्याला त्यांनी हा प्रश्न विचारला तो म्हणतो मग असं समज की त्या पुढच्या शहरामध्ये लोक तुला तसेच भेटतील. मग याचा अर्थ काय आहे की लोक चेंज नाही होत आहेत, आपला जो दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे आपण लोकांकडे बघण्याचा जो आपलं परसेप्शन असतं ते चेंज होतं. करेक्ट. आणि सेम थिंग हॅपन्स विथ टाइम. आपण वेळेकडे कसं बघतो, दॅट इज व्हॉट डिसाइड्स हाऊ टाइम इज रिलिव्हंट टू अस अँड व्हॉट बेनिफिट वी वॉन्ट टू गेट टाइम आउट ऑफ दॅट टाइम. राईट. नाउ लेट्स लुक ॲट व्हॅल्यू ऑफ टाइम. आपण बऱ्याच वेळेला असं बोललं जातं की टाइम इज मनी, राईट. आणि आपण वी शुड अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ टाइम. नाउ लेट मी आस्क यू अ क्वेश्चन. इज टाइम फ्री लाईक एअर अँड वॉटर? जसं आपल्याला हवा आणि पाणी मिळतं फ्रीमध्ये, तसं टाइम आपल्याला फ्रीमध्ये मिळतो का? उत्तर आहे यस. आपल्याला सगळ्यांना, आपल्या सगळ्यांकडे सारखाच वेळ दिलाय देवानी. म्हणजे गॉड हॅज बीन काइंड इनफ टू गिव्ह अन इक्वल एक्सेस टू टाइम टू ऑल ऑफ अस. म्हणजे तो श्रीमंतातला श्रीमंत असो की गरीबातला गरीब असो, राईट. आणि कुठल्याही व्यक्तीला सारखाच वेळ मिळतो, बरोबर. मग विच मीन्स दॅट द टाइम इज अ फ्री रिसोर्स फॉर यू. म्हणजे ॲज अन इंडिव्हिज्युअल आपल्यासाठी वेळ ही जी हा जो रिसोर्स आहे हा आपल्यासाठी फ्री आहे. करेक्ट. परंतु तुमचा टाइम, युअर टाइम इज नॉट अ फ्री रिसोर्स फॉर अदर्स. बरोबर. म्हणजे माझा जो टाइम आहे हा जो टाइम माझ्यासाठी फ्री आहे, परंतु माझा टाइम दुसऱ्यांसाठी फ्री नाही आहे. बरोबर. मग हे असं का होतं? कारण की माझ्या वेळेसाठी मी एक महत्व क्रिएट केलेलं आहे, राईट. ए व्हॅल्यू क्रिएट केलेली आहे. आणि त्या व्हॅल्यूमुळे माझा वेळ जो असतो तो दुसऱ्यांसाठी फ्री नाहीये, राईट. अँड दॅट इज वाय इट डिपेंड्स ऑन अस हाऊ मच ऑफ व्हॅल्यू वी वॉन्ट टू क्रिएट फॉर अवर ओन टाइम. बरोबर. आपण हे सगळं आपल्या हातात आहे की आपल्याकडे जो वेळ आहे त्या वेळेचं आपल्याला किती महत्व बनवायचं आहे. हाऊ मच इम्पॉर्टंट वी वॉन्ट टू मेक ऑफ अवर ओन टाइम. करेक्ट. आणि हे वेळेचं जे महत्व असतं हे दोन्ही आहे. इट हॅज बोथ मॉनिटरी व्हॅल्यू अँड नॉन मॉनिटरी व्हॅल्यू. म्हणजे वेळेला आपण पैशाची किंमत पण देऊ शकतो आणि म्हणजे अनमोल जसं म्हणतात विदाऊट एनी प्राइस, ज्याला काही प्राइस नाही असं पण व्हॅल्यू आपण याची डिटरमाइन करू शकतो. बरोबर. मग आता मी जसं सांगितलं की आपण जर वेळेला व्हॅल्यू देऊ शकतो, आपण आपल्या स्वतःच्या वेळेची व्हॅल्यू वाढवू शकतो. कशी वाढते हे इथे एक्झाम्पल मी सांगितले की जेव्हा तुम्ही शिक्षण घेऊन नोकरी करता तेव्हा काय होतं की शिक्षणामध्ये तुम्ही तुमच्या वेळेचं व्हॅल्यू वाढवलाय. बरोबर. मग ती व्हॅल्यू जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीला ऍज अन एम्प्लॉई म्हणून तुम्ही देता, 8 तास जे देता त्या कंपनीला, त्या 8 तासाची कंपनी तुम्हाला पगार देतो. बरोबर. म्हणजे तुमच्या वेळेला व्हॅल्यू आली आहे. मग ऍज अन एम्प्लॉईड प्रोफेशनल तुम्ही इंजिनियर असाल, ऑफिसर असाल, मॅनेजर असाल, सीईओ असाल, डिपेंडिंग ऑन तुमची व्हॅल्यू तुम्ही किती वाढवली आहे त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतात त्या कंपनीकडनं. करेक्ट. सिमिलरली तुम्ही जर कुठले असे एक्सपर्ट असाल, लॉयर, डॉक्टर, ऍक्टर, बरोबर, तर मग तुम्हाला कोणाकडे काम करायची गरज नाही. तुम्हाला लोक विचारून ते तुम्हाला स्वतःहून काम देतील. मग तुम्हाला परत तुमच्या वेळेची व्हॅल्यू वाढली. किंवा तिसरं तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू केला आणि त्याच्यामुळे तुमची वेळेची किंमत वाढली. मग हे जर बघायला गेलं म्हणजे या तिन्ही कॅटेगरीज मध्ये तुम्ही जर बघितलं तर वेळेची जी व्हॅल्यू आहे ही वाढत जाते. म्हणजे याचं एम्प्लॉईड प्रोफेशनल ऑन अन ॲव्हरेज म्हणजे पर डे जर आपण बघायला गेलं तर 100-200 रुपयापासून तर कमीत कमी 4-5 लाख रुपये पर डे पर्यंत हे एम्प्लॉईड प्रोफेशनल कमावू शकतात, सीईओ लेवल पर्यंत वगैरे. हे जे सेल्फ एम्प्लॉईड आहेत, लॉयर, डॉक्टर, ऍक्टर, आपण बघितलंय राईट की तो आपला काय नाव आहे त्याचं की ज्यांनी हा शो करतो तो कॉमेडी शो, त्याचा 60-70 कोटीचा इन्कम टॅक्स भरतात हे लोक. म्हणजे 300-350 काय, हा कपिल शर्मा, म्हणजे 300-350 कोटीचं त्यांचं अर्निंग असतं. म्हणजे व्हर्च्युअली 1-1 करोड रुपये. हे जे लॉयर सुप्रीम कोर्टचे असतात काही काही, हे प्रत्येक हिअरिंगसाठी 10 ते 25 लाख रुपये चार्ज करतात. म्हणजे त्यांनी किती स्वतःच्या वेळेची व्हॅल्यू वाढवली हे याच्यावरून समजतं. आणि याच्याही पेक्षा जास्त हे जे एंटरप्रेन्युअर्स आहेत, आपले अंबानी झाले, नारायण मूर्ती झाले, बैजूस झाला. बैजूसचं मी कालच वाचत होतो की त्याची जी कंपनी आहे आता ही ऑनलाईन एज्युकेशनची, त्याचं व्हॅल्युएशन आज $10 बिलियन आहे. म्हणजे त्यांनी बघा त्याच्या वेळेला किती महत्व आणलंय स्वतःच्या वेळेला, राईट. तर हे झालं आपण जसं मॉनिटरी व्हॅल्यू ऍड करणे आपल्या वेळेला. बरोबर.
म्हणजे पैशाच्या स्वरूपात. नॉन मॉनिटरी व्हॅल्यू पण आहे पैसे आपल्या वेळेला. करेक्ट. आपण जो वेळ आपल्या लव्ड वन सोबत, आपल्या जे आपल्याशी एकदम क्लोज आहेत त्यांच्यासोबत आपण जो वेळ स्पेंड करतो त्याला इट्स प्राइसलेस, राईट. स्पेंडिंग टाइम विथ अवर पॅरेंट्स, विथ अवर चिल्ड्रेन, विथ अवर स्पाउसेस, फ्रेंड्स, दिस इज ऑल प्राइसलेस, राईट. सो इट इज ऑन द पॉझिटिव्ह साइड. निगेटिव्ह साइड, जो वेळ आपण डिप्रेशन मध्ये घालवतो किंवा काही क्राईम करून जेलमध्ये गेलो असणार किंवा आपण जर कुठल्या बिमारीने हॉस्पिटल बेडमध्ये पडलो असणार, तर तो वेळ आपल्याला दॅट हॅज अ निगेटिव्ह व्हॅल्यू. मॉनिटरी व्हॅल्यू नाही, पण त्याची जी नॉन मॉनिटरी व्हॅल्यू आहे इट इज अ निगेटिव्ह व्हॅल्यू. करेक्ट. सो डिपेंडिंग ऑन our value addition to our own time, we can decide, how much of value we want to add to our time, right? Now, जसं मी सांगितलं, टाइमला आपण वी कांट लुक ॲट इन आयसोलेशन. सो वी शुड ऑलवेज कीप दिस ट्रायंगल इन माइंड: टाइम, मनी अँड हेल्थ, राईट? सो all three are equally important, and we have to maintain a balance in all three of them, right? So आज ऍज अ स्टुडंट तुमच्याकडे हेल्थ आहे, तुमच्याकडे टाइम आहे, कदाचित पैसे नाहीये कारण तुम्हाला अजून जॉब नाहीये, लेट्स अज्युम, राईट? सो मग तुम्ही काय करू शकता? मग या दोन्ही गोष्टींना तुम्ही त्या व्हॅल्यू ऍड करू शकता. तुमच्या हेल्थला पण व्हॅल्यू ऍड करू शकता बाय डुईंग प्रॉपर फिजिकल मेंटल एक्सरसाइजेस. आणि तुमचा जो वेळ आहे तो स्टडी करून, स्किल्स अक्वायर करून तुम्ही त्यालाही तुमच्या वेळेला व्हॅल्यू ऍड करू शकता. आणि जेव्हा तुमची व्हॅल्यू सफिशियंट होईल, जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या वेळेला व्हॅल्यू येईल, जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करून जेव्हा बाहेर पडाल एम्प्लॉयमेंट मार्केटमध्ये, त्यावेळेला कोणी ना कोणी तुम्हाला त्या वेळेची किंमत देईल. राईट. सो त्यावेळेला मग तुमच्याकडे हेल्थ, टाइम, मनी ऑल थ्री विल कम, राईट? सो दिस इज हाऊ वी हॅव टू एन्श्युअर दॅट की वी ऍड व्हॅल्यू टू अवर टाइम. ऍट द सेम टाइम वी मॅनेज ऑल थ्री टुगेदर, राईट? हेल्थ, टाइम अँड मनी. म्हणजे आपल्याकडे जर भरपूर पैसा आहे आणि भरपूर वेळ आहे पण हेल्थ नाहीये, म्हणजे आपण एकदम खूप मेहनत करून आपण खूप पैसा कमावला पण आपले ती मेहनत एवढी केली की आपण हेल्थकडे लक्ष नाही दिलं, वेळेचा खूप वापर केला, अति वापर केला, परंतु हेल्थकडे लक्ष नाही दिलं. त्यामुळे काय झालं की खूप पैसा आला आहे आणि आता तुमच्याकडे खूप वेळ उरलेला आहे आयुष्यामध्ये, तुम्ही अजून जिवंत आहे, पण आता तुमच्याकडे हेल्थ नाही, मग ते काय करणार, कसं वापरणार त्या पैशाचं, काय त्याचं मजा मजा घेणार? करेक्ट. सो आय थिंक वी हॅव टू एन्श्युअर दॅट वी मॅनेज दिस बॅलन्स ऑफ टाइम, मनी अँड हेल्थ. अँड व्हाय दे से, असं का बोलतो आपण की टाइम इज मनी? कारण की जे ज्याला म्हणतात ना की जर आता समजा तुमच्याकडे काही पैसे असले, आपण ते दुसऱ्याला वापराल. जर समजा तुमची हेल्थ ठीक नाही आहे तर काय करणार? किंवा रिटायरमेंट मध्ये आपण काय करतो? जो आपण पैसा कमावतो तो पैसा आपण दुसऱ्याला वापरायला देतो आणि त्या वेळेची आपल्याला मग इंटरेस्ट म्हणून किंमत मिळते. करेक्ट. सो दॅट इज हाऊ टाइम adds value to your money, or time is money, what we say. Correct. But the sum and substance is we have to ensure that we manage all three together, right? I think this is very very important. Correct. आणि हे वेळेचं जे महत्व असतं ना, हे म्हणजे आपण आता जनरली ऍज अ प्रोसेस ऑफ व्हॅल्यू क्रिएशन आपण करतो, परंतु वेळेचं महत्व सिच्युएशन नुसार पण चेंज होतं. म्हणजे आपण आधीच्या एक्झाम्पल मध्ये पण बघितलंय. जर तुम्ही जर म्हणजे जनरल एखादा टू बी पॅरेंट असेल, तो एखादा फादर ज्याची एखादा हजबंड ज्याची वाईफ आता मुलाला किंवा मुलीला डिलिव्हर करणार आहे, तो जो वेळ तो वेट करतोय, यू इमॅजिन व्हॅल्यू ऑफ टाइम फॉर दॅट. और इमॅजिन की एखाद्या प्लेन मध्ये आता ते ऑलमोस्ट ते स्टॉर्मी सिच्युएशन मधून जात आहे ना, त्याचा क्रॅश होण्याचे चान्सेस आहेत. इम्पॉर्टन्स ऑफ टाइम फॉर द पॅसेंजर्स ऑफ दॅट प्लेन, राईट? सो आय थिंक हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की टाइम इज नॉट टू बी लुक्ड ॲट इन आयसोलेशन, इट इज डिपेंडिंग ऑन द कॉन्टेक्स्ट, राईट? अँड आपल्या वेळेला आपण किती व्हॅल्यू ऍड करू शकतो हे आपल्या हातामध्ये आहे. बरोबर. नाऊ बाय टाइम गेन्स इम्पॉर्टन्स इन अवर लाईफ. आपल्या आयुष्यामध्ये वेळेला एकदम सडनली महत्व का येतं? आता एक वेगवेगळ्या सिच्युएशन बघूया. लेट्स से तुम्हाला तुमच्या प्रोफेसरनी एक दिवस क्लासमध्ये येऊन मंडेला येऊन सांगितलं की बाबा पुढच्या मंडेला मी एक सरप्राईज टेस्ट घेणार आहे या टॉपिक वरती, आपल्या विषयावरती. ठीक आहे. मग तुमच्याकडे 7 दिवस आहे. तुम्हाला माहिती आहे तुमचे शेड्यूल आहेत सगळे, तुम्हाला पिक्चर बघायचा आहे, फ्रेंड्स सोबत फिरायचं आहे, मग थोडासा वेळ स्टडीला पण द्यायचा आहे. मग सडनली दुसऱ्या दिवशी ते प्रोफेसर येऊन तुम्हाला सांगतात की नाही, आता मी चेंज केलंय, मी उद्याच घेणार, म्हणजे तिसऱ्या दिवशीच ती टेस्ट घेणार. मग काय झालं? सडनली तुमचा जो गोल पोस्ट आहे तो चेंज झाला. त्यामुळे काय झालं की त्या वेळेला एकदम महत्व वाढलं. बरोबर. सो दिस इज हाऊ द टाइम गेन्स इम्पॉर्टन्स. दुसरी सिच्युएशन घ्या की यू आर बॅक इन द रेस. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं, आणि माझं मी 6वी 7वी
ऑलमोस्ट 8वी पर्यंत मी केअरलेस होतो. आय नेव्हर यूज टू केअर फॉर टाइम. आय यूज टू स्पेंड लॅविशली टाइम. आय नेव्हर बॉदर्ड अबाउट इट बिकॉज आय वॉज अ फ्री बर्ड सॉर्ट ऑफ. वेळेला असं एवढं कधी महत्व दिलं नाही. त्यामुळे अकॅडमिकली सुद्धा मी ऍव्हरेज होतो. वर्गात म्हणजे 40 मुलं असतील तर माझा 20वा नंबर येईल, 22वा नंबर येईल वगैरे. मग माझ्या क्लासमध्ये एक 8वीच्या एंड मध्ये की 9वी मध्ये एक दुसरा मुलगा आला जो खूप हुशार होता आणि तो वर्गामध्ये पहिला यायचा. मग त्याच्यासोबत माझी मैत्री झाली. सो व्हॉट हॅज हॅपन्ड इज की बिकॉज ऑफ दॅट पिअर प्रेशर, म्हणजे माझा मित्र जर फर्स्ट येऊ शकतो तर मी का नाही, मग मी पण थोडा अभ्यास केला त्याच्या इन्फ्लुएन्समुळे. आणि मग मी मला वाटतं 8वी मध्ये काहीतरी तिसरा की चौथा नंबर मिळवला. मग जेव्हा ते तसं झालं त्यामुळे 9वी मध्ये माझा जो वेळ होता त्या वेळेला खूप महत्व आलं. मग 9वी मध्ये मी अजून जोराने अभ्यास करायला लागलो. सगळा वेळ माझा व्यवस्थित वापरायला लागलो. आणि देन ऑब्व्हियसली देन आय स्टार्टेड कमिंग फर्स्ट अँड सेकंड विथ हिम एक्सेट्रा. सो व्हॉट आय एम सेइंग इज की जेव्हा सडनली वी कम बॅक इन टू द रेस, वेळेला परत आपल्या महत्व येतं. आणि किंवा तिसरी सिच्युएशन जेव्हा नवीन डेव्हलपमेंट होतात आपल्या लाईफमध्ये, बरोबर. म्हणजे आता तुम्ही सिंगल आहात आणि जॉब करताय तर तुम्ही पूर्ण वेळ जॉबला देऊ शकता. परंतु सडनली तुमचं आता लग्न झालं, मग तुम्हाला काही वेळ तुमच्या मिसेसला, तुमच्या स्पाउसला द्यावा लागतो. बरं, काही जेव्हा तुम्ही सिंगल असता तेव्हा थोडाफार वेळ पॅरेंट्सना देता, बाकी फ्रेंड्सना देता. करेक्ट. आता तोच वेळ थोडा अजून डिवाइड होऊन वाईफला जातो. मग मुलं होतात, मग मुलांना द्यावा लागतो. करेक्ट. किंवा सडनली एखाद्याच्या लाईफमध्ये एकदम कुठला मेजर क्रायसिस झाला, एखादा एकदम एक सडन टर्मिनल इलनेस वगैरे असा काही आयडेंटिफाय झाला, मग एकदम तुम्हाला वेळेचं महत्व पडतं. करेक्ट. म्हणजे काय होतं की सर्टन सिच्युएशन चेंजेसमुळे वेळेचं महत्व चेंज होतं. अँड आय थिंक दॅट इज व्हॉट वी हॅव टू अंडरस्टँड. आणि बऱ्याच वेळेला आपण ट्रेड ऑफ करतो टाइमचा. कारण की आता जसं मी सांगितलं की जेव्हा आपण एकटे असून जॉब करत असतो तेव्हा सगळा वेळ आपण जॉबसाठी देतो आणि वी अर्न मनी. बट जेव्हा आपल्याकडे लग्न होऊन मुलं बाळ असतात, त्यांची पण काळजी घ्यायची असते. किंवा जेव्हा लग्नही नसेल, एकटे असाल आणि पॅरेंट्स असतील, त्यांची पण काळजी घ्यायची असते. आपली स्वतःची पण काळजी घ्यायची असते हेल्थची. करेक्ट. पण आपण जेव्हा आपल्या वेळेचे पैसे मिळायला लागतात तेव्हा बऱ्याच वेळेला आपण मग ट्रेड ऑफ करतो की अरे मग सुट्टी घेऊ की नाही या कामासाठी, माझं मग सुट्टी वेस्ट होईल, मग त्याचे पैसे असतात. बरोबर. सो आय थिंक ऑल ऑफ दीज थिंग्स वी स्टार्ट डुईंग इट. दॅट इज व्हॉट वी कॉल ट्रेड ऑफ. राईट. सो आतापर्यंत आपण काय बघितलंय की कॉन्टेक्स्ट नुसार आणि गोल पोस्ट नुसार वेळेचं महत्व चेंज होतं. परंतु द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की वेळेला विदाउट एनी गोल, विदाउट एनी मिशन इन लाईफ, देर इज नो इम्पॉर्टन्स टू टाइम. करेक्ट. So unless we have a purpose or a mission or goal, there is no value to time. म्हणजे टाइम काय आहे? टाइम हा एखाद्या घोड्यासारखा आहे. इट्स लाईक अ हॉर्स विच हॅज नो कंट्रोल. इट वॉन्ट्स टू जस्ट रन अमॉक. म्हणजे एकदम त्याला असं उधळत कुठेही पळायचं असतं. बरोबर. आणि या वेळेला आपण कशा प्रकारे लगाम घालू शकतो? जेव्हा आपण आपले गोल ठरवतो. आपले जे गोल असतात, दोज गोल्स ऍक्ट ऍज रेस. त्याच्यामुळे आपण मग त्या घोड्याला कंट्रोल करू शकतो. सो आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी डिसाइड ऑन अवर पर्पज, मिशन और गोल इन लाईफ टू हॅव अ कंट्रोल ओव्हर अवर टाइम अँड यूज इट इफिशियंटली अँड इफेक्टिव्हली. म्हणजे ज्या कामासाठी आपल्याला वापरायचं आहे आणि हाऊ इफेक्टिव्हली वी वॉन्ट टू यूज इट. ओके. So I think this is so the sum and substance is that unless we have a goal or a mission in life, we cannot control our time or utilize it in an efficient and effective manner. Right. आता हे आपण हे सगळं बॅकग्राऊंड बघितलं टाइमचं. नाउ लेट्स कम टू की टाइम मॅनेजमेंटचे जे कन्सेप्ट आहे याचं इव्होल्युशन कसं झालंय ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आणि का झालंय असं. तर काय झालं की आपली अर्थव्यवस्था जनरली ग्लोबली ही चेंज होत गेली. पहिले आपली पूर्ण ऍग्रिकल्चर वरती डिपेंडंट होती. म्हणजे आपल्या इंडियाचं उदाहरण नाही देत आहे मी, ग्लोबली सांगतोय. जनरली अर्थव्यवस्थेचं ट्रान्झिशन ज्याला म्हणतात प्रोग्रेस जी असते ती कशी होते. सुरुवातीला सगळं ऍग्रिकल्चर वरती आपलं डिपेंड. असं जेव्हा प्रोग्रेस होतं आपल्या इकॉनॉमीचं, तर त्या ज्या चेंजेस होतात अर्थव्यवस्थेमध्ये त्यामुळे पण आपल्या वेळेवरती आपले जे कॉन्टेक्स्ट चेंज होत राहतो. त्यामुळे आपल्या वेळेचा जो वापर असतो, जे इम्पॉर्टन्स असतं ते चेंज होत जातं. आणि अकॉर्डिंगली मग आपल्याला आपले टाइम मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स किंवा आपल्याला जे टाइम मॅनेजमेंटचे टूल्स असतात ते हळूहळू मग आपल्याला चेंज करावे लागतात. करेक्ट. कारण की जेव्हा ऍग्रिकल्चर मध्ये लोक काम करतात तेव्हा वेळेला एवढं महत्व नाही. सूर्य आला, सकाळी सूर्य उगवल्यानंतर मग आपल्याला शेतात जाऊन कामं करायचे. बरोबर. हा एक कन्सेप्ट असतो.
परंतु जेव्हा आपल्याकडे फॅक्टरी असते, फॅक्टरीमध्ये जाऊन आपल्याला काम करायचंय, ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला काम करायचंय, तर तिथे तुम्ही आपण हे नाही बोलू शकत की नाही सूर्य येईल तेव्हा मी येतो ऑफिसमध्ये आणि सूर्य संपला की मी घरी जाईल असं अंधार पडल्यावर. तिथे काय असतं, टाइम असतो फिक्स की आपल्याला शिफ्ट असते, 8 तास काम करायचे, सकाळी 7 ते 3, 3 ते 11 वगैरे जे काय असेल ते, करेक्ट. तर त्यामुळे मग आपला वेळ बांधला जातो, राईट. So that is what is the change which happens, which brings in a discipline, which has to bring in a discipline in us. आणि ही डिसिप्लिन आणण्यासाठी इव्हन आपण मग हे आपली स्कूल सिस्टम आहे, आपली एज्युकेशन सिस्टम आहे, त्याच्यामध्ये पण आपण मग मुलांना ते डिसिप्लिन आणायचा प्रयत्न करतो, करेक्ट. सो दॅट वी स्टार्ट अंडरस्टँडिंग द इम्पॉर्टन्स ऑफ दिस टाइम अँड हाऊ इट हॅज टू बी. आता पहिलं बघूया की जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन झालं, जेव्हा ऍग्रिकल्चर नंतर इंडस्ट्रियलायझेशन झालं, तर ती फेज 1 होती. मग त्यावेळेला काय झालेलं की त्यावेळेला बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज वाढल्या आपल्या, की आपल्याला 8 तासात काम कम्प्लीट करायचंय, करेक्ट. शिफ्टमध्ये ड्युटी सगळ्या कम्प्लीट करायच्या आहेत, खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. तर त्यावेळेला पहिल्या फेजमध्ये जे टूल्स जनरली लोक वापरायचे, दोज वेअर चेकलिस्ट अँड टू डू लिस्ट. म्हणजे आपण अशा मोठमोठ्या लिस्ट करायचे की आज मला या दिवसभरात 8 तासात मला हे कामं करायचे आहेत, करेक्ट. अँड दॅट इज हाऊ दिस फर्स्ट टूल ऑफ टाइम मॅनेजमेंट केम इन टू एक्झिस्टन्स, कॉल्ड चेकलिस्ट ऑर टू डू लिस्ट. त्यानंतर काय झालं, मग सर्व्हिस सेक्टर इमर्ज झालं, म्हणजे आपलं नेटवर्क वाढायला लागलं. मग आपण सर्व्हिसेस द्यायला लागलो लोकांना, म्हणजे प्रोडक्टच्या शिवाय आपल्याला सर्व्हिसेस पण द्याव्या लागल्या. याचा अर्थ आता आपल्याला, आणि हे जे प्लॅनिंग होतं पहिले, हे आपलं प्लॅनिंग फक्त लिमिटेड ऍक्टिव्हिटीज आणि लिमिटेड डेज साठी होतं. आता हे सर्व्हिस सेक्टर आल्यामुळे, आपलं नेटवर्क वाढल्यामुळे आता हे आपल्याला ऍक्टिव्हिटीज पण वाढल्या आणि टाइम स्पॅन पण वाढला. म्हणजे पहिले आपल्याला प्लॅन करायला लागायचा मे बी एका हप्त्यासाठी, एका महिन्यासाठी ऍट अ मॅक्स. नंतर आपल्याला आता हळूहळू पूर्ण वर्षासाठी प्लॅन करावा लागला. ऍक्टिव्हिटीज एवढ्या वाढल्या, कदाचित काही वेळेला 2-2 वर्षाचं प्लॅनिंग करावं लागतं. आता हे जेव्हा करावं लागेल, मग कसं लक्षात राहणार, नुसतं चेकलिस्ट टू डू लिस्टने आपण ते मॅनेज नाही करू शकत, बरोबर. मग कॅलेंडर्स आणि अपॉइंटमेंट बुक्स आले, म्हणजे ते आपण कॅलेंडर्स आणि अपॉइंटमेंट बुक्स मध्ये टिक करायला लागलो. अरे हा, मी या महिन्यामध्ये मी या डेटला मी यांना भेटणार, या बिझनेस डीलसाठी, या महिन्यामध्ये मी हे काम करणार, करेक्ट. तर असं हे सेकंड फेज टाइम मॅनेज. देन केम द थर्ड फेज विच इज अ नेटवर्क वर्ल्ड. म्हणजे आता आपण जनरली आणि ऍक्चुअली मोस्टली आता आपण कनेक्टेड आहे, वी आर ऑल नेटवर्क. पहिला असं काही फार हे राहिलेलं नाही, आता वी ऑल ग्लोबली कनेक्टेड. आता याच्यामुळे काय झालंय की ऑल अवर ऍक्टिव्हिटीज हॅव इन्क्रीज ट्रिमेंडसली. या नेटवर्किंग म्हणजे ह्या ग्लोबलायझेशनमुळे आपलं आता वेळेला काही भानच उरलं नाही. म्हणजे आज मला जर बिझनेस अमेरिकेसोबत करायचा आहे, तर मला त्यांचा दिवस असतो तेव्हा माझी रात्र असते, दिवस असतो तेव्हा त्यांची रात्र असते, पण तरी मला त्यांच्यासोबत बिझनेस करायचा आहे. म्हणजे मग मला त्यांना तेव्हा कॉन्टॅक्ट करावा लागेल, बरोबर. मग आता याचा अर्थ असं झाला की एवढ्या ऍक्टिव्हिटीज वाढल्या आणि वेळेवरती एवढा माझा प्रेशर यायला लागला की आता मला प्रायोरिटाईज करावं लागतंय, करेक्ट. सो बिकॉज ऑफ द अनमॅनेजेबल ऍक्टिव्हिटीज अँड टाइम लिमिट्स, वी स्टार्टेड प्रायोरिटायझिंग की बाबा मी एवढं सगळं तर करू शकत नाही, करेक्ट. सो व्हॉट इज टू बी डन, व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू, हे डिसाईड करायला लागलो आपण की चला या 100 गोष्टीपैकी मी फक्त या 70 गोष्टी करणार, या 30 गोष्टी ज्या आहेत ती मी इग्नोर करणार, माझ्याच्याने होणारच नाही, म्हणजे वेळेमध्ये मी मॅनेज करू शकत नाही, करेक्ट. असं व्हायला लागलं. दुसरी गोष्ट, ज्या गोष्टी मी मॅनेज करू शकतोय आज, त्याच्यामध्ये मग मी प्रायोरिटाईज करायला लागलो, कुठल्या आधी करू आणि कुठल्या नंतर करू, करेक्ट. सो दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज फेज 3 अँड विच इज द आयडिया ऑफ प्रायोरिटायझेशन विच इज इन एक्झिस्टन्स टुडे, राईट. ऍक्च्युली आता आज काय झालंय, आजच्या जगामध्ये एक स्टेप आता त्याच्याही पुढे गेली आहे, विच इज कॉल्ड एज सस्टेनेबिलिटी, म्हणजे फेज 4. आता त्या फेज 4 मध्ये काय व्हायला लागलंय की जेवढा प्रेशर आणि एवढं कनेक्टिव्हिटी आणि एवढे डिमांड टाइम वरती आहेत की आता हे जे टिपिकल आपण जे बोलतो वर्क लाईफ बॅलन्स, ते पुढे काय उरलेलं नाही, राईट. आजचीच परिस्थिती आपण बघतोय की कोविड-19 मुळे सगळे लोक वर्क फ्रॉम होम करतायत, बरोबर. आणि वर्क फ्रॉम होम मध्ये सॅटर्डे, संडे, मंडे याला काही असा अर्थ राहिलेला नाही. लोक इव्हन स्टँडर्ड टाइमला पण अर्थ राहिला नाही. लोक कधी पण रात्री पण फोन करून तुम्हाला ऑफिसच्या कामाबद्दल विचारू शकतात, सकाळी उठून एखादी मेल येईल, एखादा व्हॉट्सअप मेसेज येईल, टू बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. नाउ हे काय एका लेव्हल नंतर देन वी से की इट स्टार्ट्स अफेक्टिंग अवर हेल्थ, अवर रिलेशनशिप. सो नाउ द कन्सेप्ट इज अ बॅलन्स्ड अप्रोच, की मी हे सगळं नाही, मी फक्त कामच नाही करत आहे, तर माझ्यासाठी बाकी गोष्टी पण इम्पॉर्टंट आहेत, माझी हेल्थ इम्पॉर्टंट आहे, माझे रिलेशनशिप इम्पॉर्टंट आहे. सो आताचे जे करंट लेवल ऑफ प्लॅनिंग आहे, हे सगळं इट इज इन्व्हॉल्विंग अराउंड माय डिफरंट रोल्स दॅट आय प्ले इन लाईफ. आपण याच्याबद्दल थोडंसं पुढे बघूया, राईट, की हे कसं मॅनेज करायचं. सो बेसिकली व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू इज दॅट की टाइम मॅनेजमेंट जे टूल्स आहेत हे बिकॉज ऑफ दिस चेंज इन द सिनॅरिओ इन द इकॉनॉमी, हे चेंज झाले आहेत. अँड दॅट इज व्हाय नाऊ देर आर
असं नाहीये की जे जुने टूल्स आहेत ते आता वापरू नाही शकत आपण, परंतु त्यांचा रिलिव्हन्स थोडा कमी झालाय. बट नन द लेस आय थिंक हे सगळे टूल आपण आपल्या टाइम मॅनेजमेंटसाठी वापरू शकतो, राईट. सो चेकलिस्ट असो, अपॉइंटमेंट बुक्स, कॅलेंडर्स असो, किंवा प्रायोरिटायझेशन असो, किंवा आपलं हे हा जो आयडिया ऑफ प्रायोरिटायझेशन वॉज इंट्रोड्यूस्ड बाय आयसेनहावर. ही वॉज द जनरल ऑफ US मिलिटरी, आणि ही ऑलवेज बिलीव्ड दॅट की हे एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याच्यानी करणं होणार नाही. सो व्हॉट ही सेड इज दॅट ऑल ऍक्टिव्हिटीज इन अवर लाईफ, सगळ्या ऍक्टिव्हिटीज जर तुम्ही लिस्ट डाऊन केल्या आपल्या आयुष्यामध्ये, तर यू कॅन डिफरन्शिएट all activities as urgent or important, and the combination of that, whether it is urgent important or urgent not important, or not urgent but important, etc. Right? So accordingly then he said की जेव्हा आपण असं कॅटेगरायझेशन करू या ऍक्टिव्हिटीजचं, तेव्हा आपल्याला या ऍक्टिव्हिटीज व्यवस्थित प्रायोरिटाइज करायला सोपं पडेल. हाऊ दिस फुल प्रायोरिटायझेशन कन्सेप्ट केम इन टू पिक्चर. सो आता हे काही एक्झाम्पल्स आहेत आणि हे पर्टिक्युलरली आय थिंक फ्रॉम बिझनेस कॉन्टेक्स्ट आहे, म्हणजे कॉर्पोरेट लाईफ पॉईंट ऑफ व्ह्यू. कदाचित तुम्हाला थोडंसं म्हणजे ऍटलीस्ट स्टुडंटना यू मे फाइंड इट लिटिल डिफिकल्ट टू रिलेट विथ इट, म्हणजे रिलेट करताना. आय विल एक्सप्लेन इट टू यू. आता ईमेल फॉर अ न्यू बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. एक तुम्ही एका कंपनीमध्ये काम करताय आणि तुमच्याकडे एक आता ईमेल आली आहे की तुम्ही सेल्समध्ये आहे आणि तुम्हाला नवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ऑफर करताय कोणी प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर. मग आता ही अर्जंट ऍक्टिव्हिटी आहे की इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी आहे, अर्जंट आहे, नॉट इम्पॉर्टंट आहे, की नॉट अर्जंट आहे आणि इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपल्याला ना आता वी हॅव टू डिसाइड. टॅक्स डेडलाईन, मला आता टॅक्स भरायचा आहे, आता गव्हर्नमेंटने अशी वाढवली आपले इन्कम टॅक्स रिटर्नची डेट नोव्हेंबर पर्यंत. जर दी डेट असती 30 जून पर्यंत, म्हणजे मग देन आय हॅव टू पे दॅट टॅक्स, राईट. सो अगेन आय हॅव टू डिसाइड. अज्युम केलं आपण की जर मी आतापर्यंत पे नाही केलंय, तर मग आता ही इज इट अर्जंट अँड इम्पॉर्टंट और अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट. अकॉर्डिंगली वी कॅन डिसाइड. Wife in an emergency room, again whether it is an urgent and important. You get a heart attack and you need hospitalization, again you have to decide whether it is an important activity or not important activity, whether it is an urgent activity or not urgent, and what is the combination of that, right? So ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या, इफ यू सी ऑल दीज ऍक्टिव्हिटीज, दे आर ऑल अर्जंट, बरोबर. कारण तुम्ही बिझनेस मेल आली आहे कस्टमर कडून, तुम्ही वेळ नाही घेऊ शकत की मी ठीक आहे मला जेव्हा फुरसत भेटेल तेव्हा मी रिप्लाय करेल त्याच्या बिझनेसच्या ऑपॉर्च्युनिटीला. तो कस्टमर तेव्हाच तुमचं म्हणेल की बाबा हा याची रिस्पॉन्स लेवलच अशी आहे, काय सर्व्हिस देणार आहे मला, बरोबर. टॅक्स डेडलाईन आहे, तुम्ही गव्हर्नमेंटला नाही सांगू शकत की मी नंतर भरेल टॅक्स, तुम्हाला फाईन पडेल, करेक्ट. हार्ट अटॅक आलाय, तुम्ही हा नाही विचार करू शकत की मी आता हॉस्पिटलाइज होऊ की नाही, करेक्ट. आणि इम्पॉर्टंट, ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट, कारण की तुम्ही लाईफ थ्रेटनिंग आहे. सो विच मीन्स ऑल ऑफ दीज ऍक्टिव्हिटीज दे आर बोथ अर्जंट अँड इम्पॉर्टंट, करेक्ट. सिमिलरली ह्या आता काही ऍक्टिव्हिटीज आहेत. वीकली प्लॅनिंग, मला वीकली प्लॅनिंग करायची आहे माझ्या ऍक्टिव्हिटीजचं, किंवा लॉंग टर्म प्लॅनिंग, किंवा मला माझ्या फॅमिली सोबत वेळ घालवायचा आहे, मला माझी एक्सरसाइज करायची आहे माझ्या हेल्थसाठी, मला स्टडी करायचं आहे, आय वॉन्ट टू डू माय कार अँड होम मेंटेनन्स और मेडिटेशन. नाउ व्हॉट आर दीज ऍक्टिव्हिटीज? ह्या अर्जंट आहेत? नाही, दीज आर नॉट अर्जंट ऍक्टिव्हिटीज. बट आर दे इम्पॉर्टंट? वेल, व्हेरी मच. कारण की ह्या महत्वाच्या आहेत. आपण जर ह्या गोष्टी केल्या नाही तर वी आर गोइंग टू लूज, राईट. इफ यू डोंट स्टडी, यू विल नॉट ऍड स्किल्स टू युअर टाइम, राईट, अँड यू विल नॉट मेक युअर टाइम व्हॅल्युएबल, बरोबर. इफ यू डोंट एक्सरसाइज, you will not improve upon your health, you will not have a sustainable health to be competitive and and achieving things in life. So ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघायला गेलं तर these are all very important activities, but unfortunately they are not urgent. मग त्याच्यामुळे काय होतं, ठीक आहे करू ना, आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू, असं आपलं याच्यामध्ये आपलं मनोधारणा होते. आणि दॅट इज वाय देन वी डोंट एंड अप डुईंग दीज ऍक्टिव्हिटीज, वी इग्नोर देम. अनफॉर्च्युनेटली वी विल अगेन गो बॅक टू दिस, हाऊ डू वी मॅनेज. काही ऍक्टिव्हिटीज आहेत, सडनली तुम्हाला फोन आला, आता सेशन सुरू आहे, सडनली तुम्हाला तुमच्या मित्राला फोन आला, तुमच्या क्लोज रिलेटिव्हचा किंवा फ्रेंडचा फोन आला, टेक्स्ट मेसेज आला, ईमेल आला तुम्हाला कुठला, किंवा तुम्ही काम करताय आणि तुमचं एक बाजूचा तुमचा एम्प्लॉई तुमच्या डेस्कवरती आलाय, तुम्ही खूप इम्पॉर्टंट काम करताय, व्हेरी इम्पॉर्टंट अँड अर्जंट, तुमच्या बॉसने सांगितलं की मला आता जवळ येतं काम, आणि तरी त्याच वेळेला तुमचा व्हेरी क्लोज फ्रेंड कलिग तुमच्या जवळ येऊन टाइमपास करायला आलाय, गोष्टी करायला असत की अरे हे असं तसं. किंवा सडनली तुमच्या ऑफिसमध्ये बिझी असताना तुमचा एक फ्रेंड ड्रॉप झाला कुठं, अरे मी बाजूनी चाललो होतो, मला माहिती पडलं तुझं ऑफिस इथे, मी आलोय आता, लेट्स गो अँड हॅव लंच, मला ऑफर केलं त्यांनी. आता ह्या गोष्टी काय आहेत, आर दे इम्पॉर्टंट? वी हॅव टू डिसाइड. दे मे नॉट बी, राईट, बट आर दे अर्जंट? या, व्हेरी मच. मला फोन कॉल आला की मला लगेच घ्यायचा आहे, टेक्स्ट मेसेज आला की मला लगेच करायचं आहे, कोवर्कर आलाय तर तो आलाय, आता मला रिस्पॉन्ड तर करावं लागेल, कारण की आय कांट
ignore him, right? So either I have to say, yes, I will talk to you now, or I will talk to you later. So these are the activities which may not be important, but they could be urgent, right? Now these activities, you look at it. Watching TV, माइंडलेसली सर्फिंग नेट. आजकाल हे सोशल मीडिया वगैरे एवढं भयंकर झालंय की आता म्हणजे सगळेच जण याच्या आहारी जायला लागले, करेक्ट. अँड वी डोंट इवन एंड अप, वी डोंट रिअलाइज, आपल्याला म्हणजे वेळेचं भान पण राहत नाही की आपण किती वेळ त्याच्यावर घालवलो आहे. शॉपिंग फॉर प्लेजर, बाहेर शॉपिंगला गेलो आणि काहीतरी आपल्याला बस फक्त चांगलं वाटतं म्हणून आपण काहीतरी शॉपिंग करत बसलो ना. व्हॉट आर दीज ऍक्टिव्हिटीज? इफ यू स्टडी देम केअरफुली, आपण बघितलं, दीज आर नायदर अर्जंट नॉर इम्पॉर्टंट, करेक्ट. सो आपण काय बघितलं, हे चारही लिस्ट जर तुम्ही क्लोजली बघितल्या तर ऑल ऍक्टिव्हिटीज यू कॅन डिफरन्शिएट ऍज अर्जंट इम्पॉर्टंट, अर्जंट नॉट इम्पॉर्टंट, important urgent, important not urgent, correct. And accordingly then this time management matrix get formed, right? So this is called as a quadrant management. So आपल्याला 4 quadrant मिळतात त्याच्यामध्ये, quadrant 1, quadrant 2, quadrant 3 and quadrant 4. आणि हे चारही क्वाड्रंट तुम्ही बघितले तर यू कॅन देन प्लॉट देम ऍज इम्पॉर्टंट, नॉट इम्पॉर्टंट, अर्जंट, नॉट अर्जंट, अँड अकॉर्डिंगली यू कॅन सी. आपण ज्या पण ऍक्टिव्हिटीज बघितल्या, ज्या क्रायसिस होते आपल्याला, आपण पहिल्या लिस्टमध्ये जे बघितले, हार्ट अटॅक आलाय सडनली, तुम्हाला टॅक्स डेडलाईन आहे, दिस आर ऑल क्रायसिस, राईट? प्रेसिंग प्रॉब्लेम्स, डेडलाईन ड्रिव्हन प्रोजेक्ट, हे काय आहेत? इम्पॉर्टंट आहे, यू कांट इग्नोर. द सेम टाइम दे आर अर्जंट ऑल्सो. आणि वाय दे हॅव बिकम अर्जंट? बिकॉज यू आर नॉट टेकन केअर ऑफ देम इन अर्लियर. तुम्हाला हार्ट अटॅक का आला? कदाचित तुम्ही तुमच्या हेल्थवरती लक्ष दिलं नाही, एक्सरसाइज केली नाही, हेल्थची काळजी घेतली नाही, टॅक्स डेडलाईन एवढी जवळ का आली, 1 महिने आधी का नाही भरला टॅक्स तुम्ही, करेक्ट. सो व्हाय दीज बिकम अर्जंट अँड these important activities become urgent because in care of them when they were phase 2 मध्ये बघा, they are all important but not urgent. म्हणजे प्रिव्हेन्शन ऍक्टिव्हिटीज, रिलेशनशिप बिल्डिंग, नवीन ऑपॉर्च्युनिटीज ओळखणे, आपलं प्लॅनिंग करणे, आपलं रिक्रिएशन करणे, म्हणजे चांगला वेळ फॅमिली सोबत घालवणे, एक्सरसाइजिंग, हेल्थ वगैरे. नाउ दीज आर नॉट अर्जंट बट दे आर इम्पॉर्टंट. But since they are not urgent, we don't pay attention to that. So so this is where we end up losing the whole concept of priority. Third quadrant, which is not important but urgent. आणि आपण बघितलं ते सडनली फोन कॉल आला, काही मेल आली, कुठली पॉप्युलर ऍक्टिव्हिटी आली, जसा फ्रेंड आला तो म्हणतो चला आपण लंचला जाऊया आता सडनली. मे नॉट बी नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट. अँड लास्ट इज नॉट अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट, म्हणजे टाइम वेस्टर्स, ऑल दिस सोशल मीडिया, द टाइम विच वी स्पेंड ऑन द सोशल मीडिया, राईट? मेल्स, सम मेल्स ज्याला काही आपल्याला काही गरज नसते रिस्पॉन्ड करायची, उगाच आपलं काहीतरी बिझी असण्यासारखं काहीतरी ऍक्टिव्हिटी करत राहणे, किंवा प्लेझेंट ऍक्टिव्हिटीज, आपले टीव्ही बघतच बसतोय, पिक्चर बघतच बसतोय, वेळ आपल्या मित्रांसोबत विदाउट टू मच मोर दॅन रिक्वायर्ड टाइम वी आर जस्ट स्पेंडिंग ऑन दॅट. सो दीज आर नायदर इम्पॉर्टंट नॉर अर्जंट. सो आता वेळ लिमिटेड असल्यामुळे आपल्या दिवसाला 24 तासच असतात, त्याच्यामध्ये आपण झोपून बाकीचा जो वेळ असतो तो आपल्याला व्यवस्थित मॅनेज करायचा आहे, करेक्ट. आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू क्रिएट करायची आहे आपल्या वेळेला, राईट. सो विच मीन्स वी हॅव टू स्टार्ट मॅनेजिंग द लेवल 2 ऍक्टिव्हिटीज, बरोबर, क्वाड्रंट 2 ऍक्टिव्हिटीज. त्या जर आपण व्यवस्थित मॅनेज केल्या तर क्वाड्रंट 2 विल नेव्हर गेट शिफ्टेड टू क्वाड्रंट 1. म्हणजे त्या अर्जंट होणार नाही, ते इम्पॉर्टंट राहतील, पण त्यांना तुम्ही वेळेवरतीच जर त्याची यू टेक केअर ऑफ देम, दे विल नॉट बिकम अर्जंट, राईट. सो विच मीन्स वी विल बी एबल टू मॅनेज लाईफ बेटर. बिकॉज काय होतं की जेव्हा इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटीज बिकम अर्जंट, दे क्रिएट अ लॉट ऑफ स्ट्रेस ऑन अस, बरोबर. आपल्याला भरपूर स्ट्रेस येतो, मग अरे हे कसं करणार आता, याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झालाय, राईट. सो दिस इज हाऊ वी हॅव टू एन्श्युअर दॅट की आपण क्वाड्रंट 2 व्यवस्थित मॅनेज करायला पाहिजे. मग आता क्वाड्रंट 2 मॅनेज करायसाठी वेळ कुठून आणायचा? सो टू मूव्ह टू क्वाड्रंट 2 वी नीड टाइम आउट ऑफ क्वाड्रंट 3 अँड क्वाड्रंट 4, राईट. क्वाड्रंट 1 मध्ये तर तुम्ही हात लावू शकत नाही, कारण की दोज ऑल अर्जंट अँड इम्पॉर्टंट. सो ज्या नॉन अर्जंट नॉन इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटीज आहेत आणि ज्या अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामधनं आपल्याला वेळ काढता आला पाहिजे. मग आपण हे का नाही करत? व्हाय वी डोंट डू इट? इज इट दॅट देर इज अन इनएबिलिटी टू प्रायोरिटाईज, म्हणजे आपल्याला ते प्रायोरिटाईज नाही करता येत असं आहे, की आपल्याकडे डिझायर नसते प्रायोरिटाईज करायला? हा पण इश्यू नाहीये. लॅक ऑफ डिसिप्लिन, आपली आय थिंक वी आर नॉट एबल टू डेव्हलप दॅट डिसिप्लिन टू गेट दिस एक्झिक्यूट, अँड दॅट इज what drives us to not being able to manage time properly. So आपल्याला we have to learn to say no to certain demands and activities, right? जेव्हा आपलं इम्पॉर्टंट काम असेल, आपलं जे प्लॅनिंग असेल स्वतःचं, त्याच्यामध्ये जर अनइम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी, एखादी अर्जंट ऍक्टिव्हिटी बनवून येत असेल, तर वी शुड हॅव दॅट ॲबिलिटी टू से नो टू दोज, राईट. मग हे कसं होऊ शकतं? जर आपण आपला लोकस ऑफ कंट्रोल वाढवला तर. व्हॉट इज लोकस ऑफ कंट्रोल?
की ज्या गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर आहेत त्याच्याबद्दल जास्त विचार करू नका. ज्या आपल्या हातात आहेत, आज ॲज अ स्टुडंट टुडे, युअर युअर एरिया ऑफ और युअर सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स इज डुईंग युअर स्टडीज, ॲडिंग स्किल्स टू युअर टाइम, राईट? रादर दॅन वरीड अबाउट, अरे उद्या मला जॉब मिळेल की नाही, मग हे असं होईल की नाही, सो दॅट इज नॉट इन युअर हँड. सर्कल ऑफ कन्सर्न इज ऑल द आउटकम ऑफ अवर ऍक्शन्स. म्हणजे जे जसं आपण गीतेत बोलतो, कर्म आणि फल. म्हणजे तू कर्म पे फोकस कर, फल का चिंता मत कर. म्हणजे कर्म, कारण की आपल्या द कॉन्सिक्वेन्स ऑफ अवर ऍक्शन इज नॉट इन अवर हँड्स, राईट? सो बट ऍक्शन, टेकिंग द राईट ऍक्शन इज इन अवर हँड्स. सो वी हॅव टू गेट इन टू दॅट मोड की जे आपल्या हातात आहे ते आपण त्याच्यावरती फोकस करून आपला टाइम व्यवस्थित मॅनेज केला पाहिजे, राईट? वी शुड नॉट गेट बॉदर्ड अबाउट दिस सर्कल ऑफ कन्सर्न टू मच. हाऊ कॅन वी डू इट? सो वी हॅव टू मेक अ सेल्फ प्रॉमिस. स्वतःला आपण स्वतःलाच आपले प्रॉमिसेस केले पाहिजे की मी हे करणार, आणि कीप दोज प्रॉमिसेस. आपण दुसऱ्या काय होतं की आपण जेव्हा स्वतःला प्रॉमिस करून एखादं जर ते आपण ते अचीव्ह केलं तर आपल्याला खूप बरं वाटतं. अरे वा, आय एम एबल टू डू. हळूहळू आपल्याला ती सवय लागत जाते, राईट? सो टू डेव्हलप दिस यू कॅन स्टार्ट विथ स्मॉल गोल्स. छोटे छोटे गोल्स घ्या आणि अचीव्ह करा. मग तुम्हाला तो ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स येईल की येस आय कॅन डू इट. त्यामुळे काय होतं की जेव्हा आपण स्वतःसोबत कमिटमेंट करून ती आपण जर त्याचा जर आदर केला, ऑनर केली आपण ती कमिटमेंट, तर आपला जे एक इंटरनल इंटिग्रिटी असते ती वाढते. बरोबर? म्हणजे मी जर स्वतःला डिसाईड केलं की बाबा नाही, मी आता रात्री जेवणानंतर मी स्वीट खाणार नाही, ही मी जर असं स्वतःशी डिसाईड केलं, आणि इफ आय रिअली अबाईड बाय दॅट, आय फील व्हेरी हॅपी. बट ऑन सम डेज, लेट्स से माझं टेम्पटेशन भरपूर झालं, मी जर स्वीट खाल्लं त्या एखाद्या रात्री, देन नेक्स्ट डे आय फील व्हेरी गिल्टी. अरे मी हे असं करायला नव्हतं पाहिजे, राईट? सो आय थिंक दिस इज व्हॉट इज अबाउट डेव्हलपिंग युअर इंटरनल इंटिग्रिटी. आणि जेव्हा आपली इंटरनल इंटिग्रिटी वाढते, आपला सेल्फ डिसिप्लिन कंट्रोल वाढतो. करेक्ट? सो अँड फायनली देन इट इन्क्रीजेस अवर ऑनर ओव्हर मूड. म्हणजे आपला जो वेळ कंट्रोल करायचा जो आपला एक एबिलिटी असते ती वाढते. जसं मी तुम्हाला सुरुवातीला जे उदाहरण दिलं की तुमच्याकडे एक दिवस आहे आणि आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे, पण तुमचा मूड नाहीये. असं का होतं? कारण की समवेअर यू आर नॉट एबल टू कंट्रोल दॅट हॉर्स ऑफ टाइम, राईट? So if your goal is very clear in life, then obviously you will be able to control that horse of called time. Yeah. So and it will then take over your mood and it will go by your honor. म्हणजे तुम्हाला जे करायचं आहे ते, राईट? आणि हे सगळं करत असताना आय थिंक वी कॅन गेट इन टू दिस व्हेरी गुड कन्सेप्ट कॉल्ड अस हॅबिट फॉर्मेशन. एक वेळा जर चांगल्या हॅबिट्स डेव्हलप झाल्या ना, अँड आय हॅव सीन दिस इन माय ओन लाईफ, दॅट वन्स यू डेव्हलप गुड हॅबिट्स, दे कम हँडी इन ऑल सिच्युएशन, दे ऑलवेज हेल्प अस, राईट? सो आणि कुठली एखादी साधी जर हॅबिट डेव्हलप करायची असेल तर कमीत कमी एक सायंटिफिकली इट इज प्रूव्ड दॅट 21 ते 30 दिवसामध्ये ती हॅबिट फॉर्म होऊ शकते. जर खूप डिफिकल्ट हॅबिट असेल तर इट कॅन टेक इव्हन 1 year 2 years ऑल्सो. बट आपण छोट्या छोट्या हॅबिट्स फॉर्म करून एक्सपेरिमेंट करायला पाहिजे की लेट मी डू दिस हॅबिट. एक्सरसाइजेस करायची आहे, 30 दिवस कंटिन्युअस मी एक्सरसाइज एक छोटीशी करत राहणार. सो वन्स यू गेट दॅट, then you develop that confidence, and once you develop the confidence and develop good habits, automatically your ability to control that quadrant 2 will improve, right? Why we are doing all this? Because we have to go back to that our time management or prioritization, जिथे आपल्याला ती एक डिसिप्लिन हवी आहे. बरोबर? सो another way to control our quadrant 2 in a better way is always do a weekly planning instead of daily. म्हणजे दिवसाचा प्लॅन करण्याच्या ऐवजी वीकली प्लॅन करायचा. करेक्ट? दुसरी गोष्ट, जसं मी सांगितलंय की आपण आपले जे गोल निवडतो ते गोल्स आपण दुसऱ्यांकडे बघून नाही निवडायला पाहिजे. आपण वी शुड डिसाइड की व्हॉट आर द डिफरंट रोल्स आय एम प्लेइंग इन लाईफ. आणि हे दिस इज अगेन इम्पॉर्टंट टू हॅव दॅट बॅलन्स्ड अप्रोच. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपण एका गोलच्या मागे खूप लागतो आणि वी टेंड टू एंड अप losing on many other goals in life. We sacrifice our relationships, we sacrifice our health in the process, because just probably we want some material success, etc. I think that in the end ते जर मिळालंही आपल्याला, but if we don't have family with us, the friends with us, the health with us, I think it's immaterial. So it is important to recognize की आपल्याला हे पहिले आपण ओळखून घेतलं पाहिजे की मी आयुष्यामध्ये मी एकच रोल नाही प्ले करत आहे. म्हणजे मी आज आता मी जर बघायला गेलो तर आय एम अ मॅनेजर इन अ कंपनी, राईट? आय एम अ फादर टू माय डॉटर्स, राईट? आय एम अ हजबंड टू माय स्पाउस, आय एम अ सन टू माय मदर, राईट? I am a brother to my siblings. So I play and I am a friend to my close dear friends. So which means that I play multiple roles. So ह्या सगळ्या रोल्स आयडेंटिफाय करून प्रत्येक रोलसाठी आय शुड मेक सम गोल. दिस इज हाऊ द प्लॅनिंग नीड्स टू बी डन. आणि देन रिव्ह्यू दिस, डू दिस प्लॅन्स फॉर एव्हरी 7 days,
वीकली, अँड या पुढच्या हप्त्यामध्ये मी आता या प्रत्येक रोलसाठी, अरे मी माझ्या मित्राला बरेच दिवसाचं भेटलो नाहीये किंवा मी बोललो नाही, चल या वीक मध्ये मी भेटतो. अरे मी बरेच दिवसाच्या माझ्या आईला फोन नाही केलाय, मी एक वेळा फोन करतो. असं. सो वेन वी डू दिस, when we take these goals around these different roles, I think then we get a balanced approach to driving our this goal setting. आणि देन डेली देन रिव्ह्यू करायचं. एक वेळा सकाळी उठल्यानंतर मॉर्निंग मध्ये रिव्ह्यू करायचं की मी काय केलं, म्हणजे मागच्या हप्त्यामध्ये, मागच्या दिवसामध्ये मी काय डिसाईड केलं होतं आणि काय अचीव्ह केलं होतं. इफ यू सी ऑल द बिग पीपल, दे विल ऑलवेज डू दिस थिंग, दॅट दे विल break their time into different small capsules. म्हणजे to give an example, Bill Gates, what do? They break the time into the modules of 5 minutes. म्हणजे 5-5 मिनिटाचे त्यांचे शेड्यूल्स असतात की हा, आणि बाय ब्रेकिंग टाइम इंटू 5-5 मिनिटाचे शेड्यूल, दे आर एबल टू कंट्रोल टाइम बेटर, राईट? So I think that is what we can also do, by break the time into different small modules. We may not do 5 minutes, आपण at least daily करू शकतो, किंवा एक 2 तासाचं करू शकतो. As I said, टू इफेक्टिव्हली मॅनेज, आपली जी डिसिप्लिन आणायची आहे, Q2 म्हणजे इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट ऍक्टिव्हिटीज मॅनेज करायच्या आहेत आपल्याला लाईफमध्ये, तर स्टार्ट लॉंग टर्म ऑर्गनाइज जर करायचं असेल तर मेक अ मिशन स्टेटमेंट, मेक युअर ओन लाईफ मिशन स्टेटमेंट, राईट डाऊन युअर रोल्स, राईट डाऊन युअर गोल्स. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. जर when we make this, I think it gives that force to our action. वीकली ऑर्गनायझिंग, प्रत्येक वीक मध्ये आपण, ऍज वी हॅव सीन, वी शुड रिव्ह्यू दिस, आवर रोल्स, गोल्स, प्लान्स, आपण किती प्रोग्रेस. डिपेंडिंग ऑन दिस मॅनेजमेंट, वी सी देर आर 4 टाइप्स ऑफ पीपल: डिटॅच्ड, पर्पजफुल, प्रोक्रॅस्टिनेटर्स अँड फ्रेन्झिड. प्रत्येक म्हणजे डिपेंडिंग ऑन हाऊ दे मॅनेज टाइम, दीज आर द 4 टाइप्स पीपल गेट डिवायडेड. नाउ 40% लोक आहेत की जे बिझी आहेत पण त्यांना फोकस नाही काय करतायत ते. 30% प्रोक्रॅस्टिनेटर्स, आजच्या ऐवजी उद्या करू, दॅट टाइप. 20% they are doing the right things, but energy level नाही आहे त्यांच्यामध्ये. They are not very rigorously driving those agenda. And only 10% people are the purposeful people. त्यांच्यामध्ये एनर्जी पण आहे आणि they are focused also, right? So these are the people who are managing time effectively and efficiently. Effectively म्हणजे they are doing what is required to be done in life, and efficiently means without wasting that time, correct? So how do these purposeful people manage their time? So they make an explicit personal agenda. ते स्वतःचा एक आपला प्लॅन बनवतात. दे डोंट गेट कॅरीड अवे की बाकी सडनली दुसऱ्यांनी काय सांगितलं किंवा दुसऱ्या जे आपल्या सिच्युएशन नुसार आपल्यावरती जे टाइम प्रेशर फोर्स केल्या जातं त्याच्यानुसार नाही जाते. त्यांच्या स्वतःचा प्लॅन ऑफ ऍक्शन असतो. अँड दे डू ऑल ऍक्टिव्हिटीज अकॉर्डिंग टू दॅट. They define priorities based on urgency and significance. Again, they follow that quadrant 2 principle की अर्जंट आहे, इम्पॉर्टंट आहे, अर्जंट नाही आहे, अकॉर्डिंगली. दे स्ट्रक्चर कॉन्टॅक्ट टाइम. लोकांसोबत भेटताना किंवा कुठली मीटिंग अटेंड करताना किंवा फोनवरती बोलताना, दे विल ऑलवेज हॅव स्ट्रक्चर्ड टाइम. असं नाही की एंडलेसली आपण बोलतच बसतोय आणि वी आर नॉट रिअलाइजिंग द वेस्ट ऑफ टाइम. सो वन थिंग दॅट वी हॅव टू रिमेंबर, वी कॅनॉट प्लीज ऑल पीपल ऑल द टाइम. आपण सगळ्यांना सगळ्या वेळेसाठी खुश नाही ठेवू शकत. इफ वी हॅव टू मॅनेज द टाइम प्रॉपरली, आय थिंक वी हॅव टू टेक कंट्रोल ऑफ अवर टाइम, राईट? सो some final tips in terms of managing our time better. Be explicit and instead of implicit. म्हणजे काय की हे जे आपले तुमचे लाईफ मिशन, रोल्स आणि गोल्स आहेत हे पेपरवरती लिहा. आय हॅव माय सेल्फ सीन, म्हणजे मी स्वतःचे माझ्या लाईफ मधले गोल्स मी लिहून माझ्या वॅलेटमध्ये मी ठेवायचो नेहमी, आजही ठेवतो मी, की म्हणजे मला 1 वर्षात काय करायचंय, मला 5 वर्षात काय करायचंय. अँड ह्या गोष्टी प्रत्येक रोलच्या बाबतीत की प्रत्येक रोलमध्ये मला काय अचीव्ह करायचं आहे, राईट? Analyze how you spend time currently and decide what changes to be made. म्हणजे तुम्ही हे डिसाइड केलं पाहिजे की तुम्ही आपला टाइम कसा स्पेंड करताय. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट? की अनलेस वी नो की आपण जो वेळ आपण घालवलाय तो मी कसा घालवला होता, त्याचा मी जर रिव्ह्यू नाही केला दुसऱ्या दिवशी, तर मग मला कळणारच नाही की मी टाइम वेस्ट केला होता, करेक्ट? सो ऍज आय सेड की टाइम इज अ फ्री रिसोर्स फॉर अस टुडे, राईट? बट अँड सिन्स इट इज फ्री, वी डू नॉट रिअलाइज द व्हॅल्यू. बट वी हॅव टू अंडरस्टँड, आपल्याला हे कळायला पाहिजे की ती व्हॅल्यू जी आहे टाइमची ती आपणच ऍड करतोय त्या वेळेमध्ये, करेक्ट? अँड दॅट इज पॉसिबल इफ वी डोंट वेस्ट टाइम, राईट? व्हिज्युअल मॅनेजमेंट, डेव्हलप युअर प्लान्स अँड शेड्यूल्स अँड प्लेस देम वेअर यू कॅन सी इट. म्हणजे तुमचे प्लान्स, शेड्यूल्स वगैरे असतील, तुमचे गोल्स असतील, पुट इट व्हिजिबली इन अ प्लेस वेअर यू स्टे, इन युअर रूम, एक्सेट्रा. बिकॉज दॅट गिव्स अस दॅट एक्सटर्नल प्रेशर. ओके, मला हे करायचं आहे, आय हॅव टू अचीव दिस प्लान्स, आय हॅव टू अचीव दिस शेड्यूल, आय हॅव टू डू दिस, राईट? So visual management.
अँड डेव्हलप अ कल्चर ऑफ सेलिब्रेशन. म्हणजे काय की आपण जे छोट्या छोट्या गोष्टी असतात, जे मी सांगितले डिसिप्लिनसाठी छोट्या छोट्या गोष्टी केल्या, छोटे छोटे टार्गेट अचीव्ह केले, तर सेलिब्रेट दॅट. आय मीन यू मे से ओके चला मी हे अचीव्ह केलं, आय विल गो अँड एन्जॉय विथ माय फ्रेंड, आय विल हॅव अ party, I can eat chocolate if I have achieved this, etc., etc. So I think when we do this, I think this helps us to kind of be very we feel good about it. Okay, I am able to do these things and I have been able to achieve these things. So I think so this is what is required in managing time in general. So this comes I come to an end to of the session. Now the floor is open for any questions and answers. And so, yes, I mean,